सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक हो, गेला महिना सव्वा महिन्याच्या काळामध्ये आपण त्याचे साक्षीत्व यामधील 68 लेख चिंतनपर पाहिले आणि आता साधारणपणे तुमची या अध्यात्म विद्येमध्ये जी एक मांडणी असते, सारणी असते, भाषा असते, त्या संदर्भात आपणाला आता लक्षात आलंच असेल की साधारणपणे अध्यात्मातली भाषा कशी पुढे पुढे जाते. आता ज्याला विशुद्ध आत्मधर्म किंवा स्वरूप धर्म म्हणतात, तो विशुद्ध स्वरूप धर्म आणि व्यावहारिक सत्ता, प्रातिभिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता याला अनुक्रमे रियालिटी, ऍक्च्युअलिटी आणि द ट्रूथ असं कृष्णमूर्ती म्हणतात. तर या एकूण 4 गोष्टींचा आपण परामर्श या चिंतनामध्ये घेणार आहोत. विशुद्ध स्वरूप धर्म किंवा आत्मधर्म, व्यावहारिक सत्ता म्हणजे रियालिटी, प्रातिभिक सत्ता म्हणजे ऍक्च्युअलिटी आणि द ट्रूथ म्हणजे पारमार्थिक सत्ता. तर आता आपण आपल्या या विवेचनाला हळूहळू सुरुवात करूया. पद्यखंड एकूण 5 ते 6 पद्यखंडामध्ये हे सर्व विवेचन सामावलेलं आहे. अजून प्रसिद्ध न झालेल्या पूर्ण काम या पुस्तकातील विवेचन जे आहे त्यावर आधारित आहे. अर्थात हे विवेचन आता जो वक्ता आहे त्यालाच लेखक म्हणून स्फुरलेलं आहे जेव्हा लिहिलं तेव्हा, पण अद्याप ते पुस्तक अप्रकाशित आहे. तरी सुद्धा विशुद्ध स्वरूप धर्म अर्थात आत्मधर्म, त्यानंतर व्यावहारिक सत्ता म्हणजे रियालिटी, प्रातिभिक सत्ता म्हणजे ऍक्च्युअलिटी आणि द ट्रूथ म्हणजे पारमार्थिक सत्ता, हे विषय नीट समजून घेण्याजोगे आहेत अध्यात्मातील आणि त्याचं चिंतन आवश्यक आहे. म्हणून यावर आपण आता बोलणार आहोत. तर आता सुरुवात करूया. अव्यक्त विशुद्ध चैतन्य हेच मूळ असे, गुणाकारातील जग त्याची माया असे, देह मन गुण आकार माया उलगडता, विशुद्ध स्वरूप स्वधर्म येई आकळता. अर्थ, सतत हालचालीत असलेले कार्यान्वित चैतन्य हेच मूळ असून त्याच्या या स्वच्छंद क्रीडेतून हे दिसणारे व भासणारे प्रकाशित जग उदयास आले असून दिसते भासते ते सारे जीव जगत आणि ईश्वरी केवळ कल्पना मात्र आहे. सतत हालचालीत असलेले कार्यान्वित चैतन्य हेच मूळ असून त्याच्या या स्वच्छंद क्रीडेतून हे दिसणारे व भासणारे प्रकाशित जग उदयास आले असून दिसते भासते ते सारे जीव जगत आणि ईश्वर ही केवळ कल्पना मात्र आहे. म्हणूनच जे जे उदित होते म्हणूनच जे जे उदित ते होतसे अनुदित, जे जे उदित ते होतसे अनुदित, याचा विसर पडून चालत नाही. कल्प म्हणजे कल्पना, दिसणाऱ्या भासणाऱ्या काही काळ राहून नष्ट होणाऱ्या, म्हणजेच या साऱ्या अशाश्वत जगाबाबत जे जे काही समजले मांडले जाते ते केवळ कल्पना आहे. कल्पना जेव्हा सुरू होते तेव्हा कल्पाचा आरंभ होतो. म्हणून सुरुवातीला कल्पनारंभ आणि कल्पनेचा अंत झाला की कल्पांत असे म्हणतात. जगरूपी दृश्य असे ना तसे सतत असले तरी त्याबाबत खंडन वा मंडन ही केवळ कल्पना आहे, जी मानवाच्या उत्क्रांतीतून त्याच्या मेंदूतून जन्मलेले असून यावत काळ मानव आहे तावत काळ ती सुरूही राहणार आहे निश्चित. मात्र कल्पारंभ कल्पांत ही कल्पना मात्र आहे, म्हणजे केवळ कल्पनाच आहे. अशाश्वत सगुण साकाराची सैद्धांतिक मांडणी म्हणजे कल्पना, म्हणजे कल्पारंभ किंवा कल्पांत. जग ही जीवांमधल्या सर्वोच्च मानव या जीवाची दृश्य सगुण साकाराबाबतची अत्यंत विलोभनीय मनोहारी मात्र तरीही कल्पित रचना किंवा मांडणी आहे. त्यातूनच पुढे जाऊन जीव जगत यांचा नियामक ईश्वर, पापपुण्यादी कल्पना, संचित प्रारब्ध क्रियमान दैव पुनर्जन्म या आणि ग्रहगती ज्योतिष आदी अविद्यांचा आत्मतत्वाखेरीज अन्य अशाश्वताबाबतच्या माहितीचा परिपोष, ज्याला आपण अविद्या म्हणतो, जे आत्मतत्वाखेरीज अन्य सारे अशाश्वत आहे आणि त्याबाबतची माहिती ही विद्या नसून अविद्याच आहे. तेव्हा
या सगळ्या कल्पनातूनच स्वाभाविकपणे जीव जगत त्यांचा नियामक ईश्वर पाप पुण्यादी कल्पना संचित प्रारब्ध क्रियमान दैव पुनर्जन्म ग्रह ग्रहगती ज्योतिष आदी अविद्यांचा जन्म झाला आहे. मूळ अव्यक्त विशुद्ध चैतन्य हाच वास्तव स्वधर्म असून त्यालाच स्वरूप धर्म असे म्हणतात. एवंच म्हणजे तात्पर्य. एवंच स्वच्छंद चैतन्य हे मुक्त असून तेच निर्गुण निराकार रूपे अखिल सगुण साकार दृश्याचे अदृश्य मूळ आहे. पायामधून इमारत उभी राहताना दृश्यामध्ये आल्या कारणाने ती सुरेख छान जरूर दिसते, मात्र कधी ना कधी ती नष्ट होतेच होते. म्हणूनच निर्गुण निराकार चैतन्य हे अधिष्ठान शाश्वत आणि त्यातून येणारे सगुण साकार जग मर्यादित असल्याने आकर्षक असूनही अशाश्वतच असते. ज्या कोणाला अनिरुद्ध चैतन्याचे रहस्य उलगडले तो आपल्या विशुद्ध चैतन्याचे स्वरूप धर्माचे चिंतन अनुसंधान करतो. त्या कारणाने तो सदा मुक्त कैवल्य दंगत राहतो. आय एम कम्प्लीट ॲज आय एम अशी त्याची जीवन धारणा असते. म्हणजे आपण स्वतः देह मन गुण आकार रूपी अशाश्वत मायेचा संघात म्हणजे भ्रमाचा साठा किंवा भोपळा नसून स्वशरीर आणि अखिल अस्तित्वाच्या मुळाशी असलेले विशुद्ध अविनाशी चैतन्य असल्याने जगण्याबाबत प्रीती आणि मरणाची भीती यापासून तो सदा मुक्त आणि केवळ असणेपणात आनंद मानणारा कैवल्यानंदी असतो. आता पुढचं पद्य पहा, म्हणजे आपल्याला अधिक स्पष्टता येईल. पाया सत्य असे इमारत कल्पना विना पाया ती कधी असू शकेना. पाया स्वतंत्र इमारत परतंत्र चैतन्य सत्य देह इमारत परतंत्र. सुवर्ण मूळ असे अलंकार अक्षर अलंकार येती जाती सुवर्ण अक्षर. मातीतून घट साकारला जाई घट फुटे परी माती फूट फूट नाही. अक्षरावरी क्षर जैसे जलावरी शेवाळ धोतराच्या सुरकुत्या आठ्या भरले कपाळ. एक मूळ असे दुसरे बांडगुळ त्यागुनी बांडगुळ ज्ञानी ग्राही तसे किंवा ग्रहण करीत असे मूळ. परस्पर संबंधे उभय सत्य राही पाया इमारत चैतन्य देह सही. परस्पर संबंधे उभय सत्य राही पाया इमारत चैतन्य देह सही. सुवर्ण अलंकार माती आणि घट तत्वता उभई नसे काही खोट. जैसे की जल अन त्यावरले शेवाळ धोतर सुरकुते आठ्यावरले कपाळ. झाड बांध गुळ मूळ आवरण चैतन्या पडते विवर्त प्रावरण. नाते संबंधी उभय राही सत्य मात्र प्रावरण रहित तेची एकमेव द्वितीय सत्य. निरपेक्ष सत्य निर्गुण निराकार सापेक्ष सत्य सगुण साकार. उभयान्वयी वसे ते सर्व खलविदं ब्रह्म जाणे हे चितो भूमा स्वयमेव ब्रह्म. अर्थ पाया हा सत्य असून त्यावर इमारत उभी करावी असे वाटणे ही कल्पनाच आहे. पाया हा सत्य असून त्यावर इमारत उभी करावी असे वाटणे ही कल्पनाच आहे. पायावर इमारत निर्माण केल्यावर इमारत सुद्धा वास्तव ठरते. तरीही विना पाया इमारत असू शकत नाही. विना आधार नवनिर्माण शक्य नाही. हे लक्षात घेता पाया हे स्वतंत्र सत्य असून इमारत परतंत्र सत्य किंवा आधारित अवलंबित म्हणूनच काल्पनिक सत्य आहे. त्याप्रमाणे चैतन्य सत्य असून देह अवलंबित किंवा काल्पनिक सत्य आहे. कल्पना येते त्यावेळी कल्पना आरंभ आणि नाही कल्पना येते त्यावेळी कल्प आरंभ. कल्पना येते तेव्हा कल्प सुरू होतो म्हणून कल्पना येते त्यावेळी कल्पारंभ आणि नाहीशी होते तेव्हा कल्पांत होतो. येणारी जाणारी कल्पना आणि त्यातून निर्माण होणारे जग हे अशा अर्थी कल्पना जनित म्हणून काल्पनिक असते आणि ते पाया किंवा अधिष्ठाना इतके शाश्वत सत्य नसते. त्याला विशुद्ध सत्याची प्रतिष्ठा नसते. ते एक काल सापेक्ष अवलंबित वास्तव असते. निरपेक्ष सत्य नसतेच नसते. वस्तुस्थितीतील वास्तव कधीच निरपेक्ष सत्य नसते. वस्तुस्थितीतील वास्तव कधीच निरपेक्ष सत्य नसते. ते वस्तुस्थितीनुसार बदलते.
तर असे बदलते वास्तव म्हणजे प्रत्यक्षता अशाश्वतच आहे. तसेच सुवर्ण मूळ अक्षर असते, मात्र तद्भूत त्यातून आलेले अलंकार अवलंबित कालसापेक्ष मोडले जाऊ शकणारे, म्हणूनच त्यांना धारण करणाऱ्याच्या कल्पनेनुसार बदलू शकणारे क्षर नाशिवंत आणि मुळापासून पूर्णपणे अलग न होताही, म्हणजे सर्वच्या सर्व सुवर्ण न टाकताही थोडेफार मिश्रित, हिणकस आणि बदलातील म्हणून विकारही असतात. ते नीट समजून घ्या. सुवर्ण जे आहे, मूळ सुवर्ण ते अक्षर आहे, त्याच्यात कुठल्याही तऱ्हेचं प्रदूषण नाही. परंतु जेव्हा अलंकार होतात त्यावेळेला त्यामध्ये तांब्यासारखे इतर धातू मिश्रित होतात. नव्हे, अलंकारासाठी मूळ सुवर्णाला काहीतरी उणीव आणावी लागते, खोट आणावी लागते. मूळ सुवर्णात काहीतरी प्रदूषित होतं, तेव्हाच अलंकार निर्माण होतात. बरं, हे निर्माण केलेले अलंकार तरी तसेच्या तसे असतात का? नाही. एखाद्याने 10 तऱ्हेचे अलंकार धारण केले तर दुसरा ते 10 तऱ्हेचे अलंकार बदलून नवीनच अलंकार त्यातून तयार करील. म्हणजे मूळ सुवर्णातून बाहेर येताना, अलंकार बाहेर येताना सुवर्णाला हिणकसपणा येतो, त्यामध्ये काहीतरी मिश्रण होते आणि बाहेर आलेले अलंकार सुद्धा त्याच्या आवडीनुसार तोडले मोडले जाऊ शकतात, नवीन घडवले जाऊ शकतात. म्हणजे अलंकार हे कायमस्वरूपी कधी न राहणारे, तर धारण करणाऱ्याच्या मर्जीनुसार तोडले जाऊ शकणारे, मोडले जाऊ शकणारे असतात. मात्र सुवर्ण हे निव्वळ सुवर्ण अशा अर्थी जसेच्या तसे नेहमीच असते. येथे सुवर्ण अक्षर आहे आणि अलंकार एक क्षर म्हणजे अशाश्वत आहे. तर तेच नाते आहे माती आणि घटाचे. माती आणि घट, माती ही माती म्हणून कायम एकच स्वरूपी असते, परंतु घट माठ जेव्हा आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या आकाराची भांडी त्याच्यातून येतात. ती भांडी तुटतात फुटतात, नवीन आकार धारण करतात, भांडी येतात जातात, पण माती कायम असते. अशा अर्थी माती हे अक्षर आहे आणि त्यातून निर्माण झालेले घट एक क्षर म्हणजे अशाश्वत आहेत. तर सुवर्ण आणि दागिने, माती आणि त्यातून निर्माण झालेले घट यांचे नाते अविकारी आणि विकारी आहे. म्हणजे पाया अविकारी आहे आणि त्याच्यातून निर्माण झालेले सुवर्ण या पायातून निर्माण झालेले दागिने विकारी आहेत. माती या पायातून निर्माण झालेले घट हे विकारी आहेत. तसंच पाया शाश्वत आहे आणि त्यातून निर्माण झालेली इमारत ही विकारी आहे. आता पुढे, तर अक्षर अविनाशी पायावर अधिष्ठानावर क्षर किंवा विकारी तसे उमटते जसे पाण्यावर शेवाळ. धोतर आणि त्याच्या सुरकुत्या, कपाळ आणि त्यावरील आठ्यांचे जाळे, मूळ झाड आणि त्यावर पोचलेले बाणगुळ म्हणजे परोपजीवी अन्य वनस्पती यांचेही नाते अक्षर अक्षर अविकारी विकारी असेच असते. ज्ञानी माणूस अविकारी सत्याचे ग्रहण याची धारणा किंवा अवधारण करतो आणि विकारी जे त्याचा त्याग साधतो. तरीही येथे लक्षात घेतले पाहिजे की ज्या अर्थी पाया इमारत, चैतन्य देह, सुवर्ण अलंकार, माती घट, जलशेवाळ, अक्षर अक्षर, धोतर सुरकुत्या, कपाळ आठ्या, झाड बाणगुळ यांचा परस्पर नाते संबंध आहे, त्या अर्थी एक पूर्ण सत्य आणि दुसरे वस्तुस्थिती बदलानुसार बदलणारे पूर्ण नसले तरी वास्तविक सत्य असते. आता वास्तविक सत्य यालाच आपण म्हटलेले आहे व्यावहारिक सत्ता. आता बघा, व्यवहारामध्ये काही ना काही असतंच. त्याला आपण निसर्ग म्हणतो. त्या निसर्गातल्या पशु पक्ष्यांना नावं ठेवतो, झाडांना नावं ठेवतो आणि आपण स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता असं वर्गीकरण करतो. व्यवहारात हे सर्व दिसतं. ते दिसतं हे तर खरंच, परंतु त्या झाडाला आपण ज्या विशिष्ट नाव ठेवतो, प्राण्याला विशिष्ट नाव ठेवतो, माणसांना नावं ठेवतो, त्यांचं कुल गोत्र वर्णन करतो, तेव्हा अक्षर चैतन्यातून क्षर सत्ता म्हणजे वास्तव सत्ता म्हणून उदित झालेलं, मग ती स्थावर जंगम मालमत्ता असेल, निसर्ग असेल, नद्या नाले असतील, झाडं झुडपं असतील, पशु पक्षी प्राणी कीड असेल, माणसं असतील, या सर्वांना आपण काही ना काही टॅगिंग करतो, नेमिंग करतो, टायटलिंग करतो. म्हणजे जे जसं जन्माला येतो ते तसं आपण पाहू शकलो तरी तिथेच आपण गप्प बसत नाही, तर त्याला आपण आपल्या विचाराने किंवा आपल्या
केंद्रातून आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो. हे जे माणसाने आपल्या आयडेंटिटीतून प्रत्येक गोष्टीशी आयडेंटिफाय करण्याचं वेळ घेतलेला आहे, या आयडेंटिफिकेशन मधूनच या आपल्या देह आणि मनाच्या अवस्थेनुसार समोरच्या गोष्टीचं वर्णन करण्यातूनच जगामध्ये एक तऱ्हेची सोय निर्माण झालेली आहे, ज्याला व्यावहारिक सोय म्हणतात. परंतु ही व्यावहारिक सोय आपण पाहिलं जेव्हा मनामध्ये जाते तेव्हा ती भेदाभेदाला हिंसेला जन्म देते. अशा अर्थी ज्याला वास्तव सत्ता म्हणतात, ती वास्तव सत्ता जशी आहे तशी आपण न पाहता त्याला नेमिंग टॅगिंग टायटलिंग करून त्याला विपर्यस्त करतो आणि एक तऱ्हेने या वास्तव सत्तेला आपण डिस्टॉर्ट करतो. म्हणजे वास्तव सत्तेला आपण एक तऱ्हेने विद्रूप करतो. तर ज्याला रियालिटी म्हणतात, ते रियल म्हणजे प्रत्यक्षात असलेलं ते, ती रियालिटी आपण काय करतो, डिस्टॉर्ट करतो. त्याला टायटलिंग नेमिंग टॅगिंग करून त्या रियालिटीला आपण विद्रूप करतो. आणि जी रियालिटी अशी युनिफॉर्मिटी म्हणून आपण निर्माण केली, ती बाह्य जगात व्यवहाराच्या सोयीसाठी जरी उपयुक्त असली तरी ती मनात गेल्यानंतर भेदाभेद अमंगल या पद्धतीने शेवटी वास्तवातली सत्ता विनाशालाच कारणीभूत होते. आता लक्षात घ्या, ही जी रियालिटी आहे त्याला आपण वास्तव सत्ता किंवा व्यावहारिक सत्ता म्हटलेला आहे. याचं एवढंच कारण आहे की व्यवहारामध्ये काही ना काही समोर असतं. मग त्याला आपण झाड म्हटलं तरी झाड हे सुद्धा नाव आहे, आंबा म्हटलं तरी झाडाचं आणखी सूक्ष्म वर्गीकरण आहे. पण त्याला नावं दिली न दिली तरी समोर काही ना काही असतं आणि त्याचा उपयोग माणसाला होतो. म्हणून समोर जे काय आहे निसर्ग आणि त्याची संपन्नता, त्याचा उपयोग जेव्हा माणसाला होतो, त्यातला काही भाग जेव्हा माणसाला वापरता येतो, तेव्हा माणसाचा त्या भागावर जो हक्क प्रस्थापित होतो, अधिकार किंवा कमान प्रस्थापित होतो, त्यालाच सत्ता म्हणतात. तर सत्ता याचा अर्थ एवढाच आहे, आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्यातलं आपणाला जे वापरता येतं आणि आपणाला त्याच्यातून जे हुकमत प्रतिष्ठा सुख निर्माण करता येतं, अशा व्यवस्थेतील त्या भागाला आपण सत्ता म्हणतो. म्हणून व्यवहारात जे जे आहे ते वास्तवामध्ये अक्षरातून निर्माण झालेलं क्षर, म्हणून क्षर किंवा वास्तव सत्ता किंवा व्यावहारिक सत्ता ही अविनाशी तत्वातून निर्माण झालेली असते. म्हणजे खऱ्या अर्थाने अविनाशी तत्वाचीच ती सत्ता असली तरी त्याचा उपयोग जेव्हा मानवाला होतो तेव्हा मानव त्या वस्तुस्थितीतील सर्व घटकांना व्यावहारिक सत्ता म्हणतो. कारण त्याचा उपभोग घेऊन मानव कमी जास्त स्वतःला प्रबळ समजत असतो, कमी जास्त स्वतःला मालक धनी समजत असतो. अशा अर्थाने ही जी व्यावहारिक सत्ता आहे, रियालिटी आहे, ती माणसाला जरी उपयोगी पडली तरी एक तर ती रियालिटी ही निर्गुण निराकार पायातून आलेली असल्यामुळे जोपर्यंत पाया आहे तोपर्यंतच तिला महत्व आहे नव्हे. पाया कायम आहे आणि ती येणारी जाणारी म्हणजे अशाश्वत आहे. आणि अशी अशाश्वत गोष्टी सुद्धा माणसाला काही काळ सुख देतात किंवा त्या अशाश्वत अशा रियालिटीला म्हणजे वास्तव सत्तेला किंवा व्यावहारिक सत्तेला माणूस आपल्यावर अशी कवटाळून बसतो. काही काळ का होईना आपल्याला त्यातून सुख मिळतं. म्हणून या व्यावहारिक सत्तेला माणूस जो कवटाळून बसतो त्याचा अर्थ एवढाच आहे की जे अशाश्वत आहे त्या अशाश्वताला जेव्हा माणूस कवटाळून बसतो तेव्हा माणूस सुद्धा तत्वाच्या दृष्टीने अशाश्वत आहे. जसा निसर्ग आणि त्यातील वस्तू आणि सर्व घटना या मुळाच्या दृष्टीने अशाश्वत आहेत, तेव्हा मूळ आणि चैतन्य याच्यातून निर्माण झालेले किंवा चैतन्यातून निर्माण झालेली व्यावहारिक सत्ता आणि माणूस ही दोन्ही आपल्या अशाश्वततेला आपल्या विकारीपणाला बळी पडतात आणि हे माझं हे माझं हे माझं असं व्यवहारात असलेल्या गोष्टीबाबत जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा त्या अवस्थेला व्यावहारिक सत्तेचा उपभोग घेणे म्हणतात. आणि उपभोग घेणारा माणूस तर निश्चितच तसाच आहे, म्हणजे येणारा जाणारा म्हणजे अशाश्वत. तर आता पुढे तरी हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या अर्थी पाया इमारत चैतन्य देह सुवर्ण अलंकार माती घट जल शेवाळ अक्षर अक्षर धोतर सुरकुत्या कपाळाठ्या झाडबा अंघोळ त्यांचा परस्पर नाते संबंध आहे. त्या अर्थी एक पूर्ण सत्य आणि दुसरे वस्तुस्थिती बदलानुसार बदलणारे पूर्ण नसले तरी वास्तविक सत्य असतेच असते. वास्तविक सत्य म्हणजे
समोर काही काळ होईना पण दिसणारे टिकणारे. येथे ज्ञानी जो नेहमी समजूतदार अशा अर्थी समन्वयवादी किंवा संतुलन साधक, येथे ज्ञानी जो नेहमी समजूतदार अशा अर्थी समन्वयवादी किंवा संतुलन साधक म्हणून संतच असतो. तो निरपेक्ष निर्गुण निराकार आणि क्रियान्वित चैतन्य हेच पूर्ण सत्य आहे याची जाण ठेवूनही संघर्षाची विरोधाची भूमिका न घेता उघड आणि पांघरलेले किंवा अवगुंठित, प्रावरणित म्हणजे झाकलेले, उघड आणि पांघरलेले किंवा अवगुंठित किंवा प्रावरणित म्हणजे झाकलेले या दोन्हींना सामावून घेत ब्रह्मसत्य जगत मिथ्या सर्वम कलिदम ब्रह्म अशी भूमिका येतो. ब्रह्मसत्य म्हणजे शुद्ध चैतन्य सत्य आहे. जग म्हणजे व्यवहारात आलेले जे सर्व आहे ती व्यावहारिक सत्ता मिथ्या आहे, अर्थात माणूस सुद्धा अशा अर्थात मिथ्या आहे. परंतु सत्याच्या पायावर तात्पुरतं आलेलं का असेना, पण ते जोपर्यंत सत्याचा पाया त्याला आहे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात काही काळासाठी काही ना सत्य असते. म्हणून ब्रह्म हे ऍब्सोल्यूट सत्य असेल आणि जगत हे ऍब्सोल्यूट नाही अशा अर्थी मिथ्या म्हणजे अशाश्वत असेल, तरी सुद्धा सत्याच्या पायावर आधारित निर्गुण निराकाराच्या पायावर आधारित सगुण साकार असल्यामुळे निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे सर्व मिळून सर्वम खलुइदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे अशी ज्ञानी माणूस समजूतदारपणाची भूमिका घेतो. तरी सुद्धा त्याला माहित असते त्याच्या चिंतनामध्ये केवळ निर्गुण निराकार हेच सत्य असते. परंतु व्यावहारिक समजुतीपोटी तो निर्गुण निराकार सगुण साकार यांना एकत्र समजून सर्वम खलुइदम ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार असो सगुण साकार असो सर्व एकमेव ब्रह्मच आहे. जसं तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, अशा तऱ्हेची ती समन्वयाची भूमिका असते. या निर्गुण निराकार सगुण साकार यांचा उभयान्वय साधणारी भूमिका ज्ञानी माणूस घेतो. त्यामुळे तो विराट निरतिशय स्वयमेव ब्रह्मसुखाचा शाश्वत मालक किंवा शाश्वत धनी ठरतो. आता पुढे तर निसर्ग जीव जंतू पशु पक्षी प्राणी वस्तू विषयांची अद्भुत मांडणी त्यातीलची मानव काही बुद्धी वैभव अंडितो. निसर्ग जीव जंतू पशु पक्षी प्राणी वस्तू विषयांची अद्भुत मांडणी त्यातीलची मानव काही बुद्धी वैभव मंडित असूनी पंडित मनाने खंडित. खंडित मनी सर्वत्र खंड खंड पाहे वस्तू विषय मात्रा व्याख्येत गुंपत आहे. सुटसुटीत व्याख्या व्यवहार सोपा करी विस्तार व्याप्ती सह मर्यादाही दावी. व्याख्या नियमाने जो मानवही बद्ध होई तेव्हा त्याशी सोये भेदभाव बाधा होई. भेदभाव वाढे पसरे जैसा त्वचा रोग रंग रूप जात पात धर्म राष्ट्र हंता तैसाची मनोरोग. मनोरोगी पंडित खंडित बुद्धी भ्रष्ट असत आहे. अखंड सत्य नित्य खंड खंड विभाजित राहे. विभाजन पृथक करण क्षमता सर्व सन्मानिती त्याने पंडित मतीची होतसे अधिकची माती. ऐशा पंडितांनी जगा अवकळा आणली अमोलिक जगा अवदशा प्राप्त झाली. जीवन सन्मुख मानव युद्ध सन्मुख झाला. जीवनाचा ऱ्हास झाला मरणा महापूर आला. तरुणाई हो आतताई मरणा मारण्या आतुर. जग रहाटी बिघडली अवघा मानव चिंतातुर. अद्भुत निसर्ग मांडणी विरूप झाली. एका खंडित विद्येने विपर्यस्त बनली. टाकोरी ग्रस्त पंडित मती असे या कारण. सूर होती बेसुर भेसुर असुर सर्वनाश कारण. व्यवहारात चालेही सुंदोपसुंदी भेदाभेद अमंगलतेची जीवघेणी धुंदी. यासी म्हणताती व्यावहारिक सत्ता माझे तुझे करीत घेत घेती देती लत्ता. ध्यान चिंतनात उलगडे व्यावहारिक सत्ता तिचे सोबत असूनही ज्ञानी न देतसे तिला महत्ता. विपर्यस्त व्यावहारिक सत्ता त्यागी ज्ञानी खोटे तेजुनी माया टाकुनी. प्रातिभिक सत्ता भोगितसे ज्ञानी प्रातिभिक सत्ता ही प्रतिबिंबात्मक राही. तीही तेजुनी ज्ञानी सोये सत्य परमार्थ सत्ता रूपी राही. तर निसर्गात जीव जंतू पशु पक्षी प्राणी वस्तू विषय
यांचे एक अद्भुत मान्य असल्याचे आपण सारे पाहतो आणि अनुभवतो. त्यातीलच एक मानवही आहे. त्या मानवांपैकी काही विशेष बुद्धिवैभवाने मंडित आहेत. त्यांना पंडित म्हणून मान सन्मानी मिळतो. वास्तवात त्यांची बुद्धी आणि मन खंडित असते. प्रत्येक वस्तू विषय घटक यांची व्याख्या करण्याचा त्यांना छंद असतो. त्या छंदापायी या साऱ्यांची व्याप्ती, प्रगती वा वाढ होण्याची क्षमता, स्कोप आणि मर्यादा ही लिमिटेशन सांगितल्या जातात. त्यामुळे व्यवहार सोयीचा होतो किंवा कमी गोंधळाचा म्हणजे लेस मेसी होतो. येथपर्यंत सारे ठीक असते. मात्र व्याख्येच्या बंधनात माणसालाही बसवण्याचा वेडा पंडिती छंद, रंगरूप, जातपात, धर्म, राष्ट्र, कुलगोत्र, अहंतारूपी भेदभावाचा पंडिती मनोरोग इतरांनाही देतो किंवा संसर्गित करतो आणि मानवी मनाला तो सर्वस्वी बाधित करतो. जसा एखादा त्वचारोग पसरावा, अशा पंडितांची वर्णन, पृथक्करण, व्याख्या करण्याची, बनवण्याची आश्चर्यकारक अद्भुत क्षमता त्यांना म्हणजे पंडितांना जरूर पदप्रतिष्ठा प्राप्त करून देते. परंतु त्याने जगाची प्रत आणि पोट दोन्ही बिघडतात. अमौलिक जग अवदशेला प्राप्त होते. जीवन सन्मुख मानव युद्ध सन्मुख होतो. जीवनाचा ऱ्हास होतो आणि मरणाचा महापूर येतो. तरुणाई आतताईपणे स्वतः मरण्यास व मारणार व इतरांना मारण्यास आतुर होते. जे माझे विरुद्ध ते मरण योग्य असा तास समाज मनात दृढ होतो. सरळ साधी निरलस देवासारखी माणसेही भेसूर असुर बनून माथे फिरूसारखी वागतात. परस्पर सुंदोपसुंदी अमंगल भेदाभेदाच्या धुंदीतून जन्माला येते. ज्याचे मूळ असते पंडितांच्या खंडित बुद्धी. ही सारी असते व्यावहारिक सत्ता. जेथे एकमेकांना लाथा मारण्यात आणि स्वतः लाथा सहन करण्यात मानव दंग असतात, याला जीवन असे मानतात माणसे. जे कृष्णमूर्तीच्या भाषेतील रियालिटी हे म्हणतात, रियालिटी मीन्स द रूट मिनिंग ऑफ दॅट वर्ड इज थिंग or thing, and that anything that thought operates on or fabricates or reflects above is reality, and thought thinking in a distorted conditioned manner is illusion or maya, or self-deception is distortion. So reality is distorted. म्हणजे कृष्णमूर्तीला असं म्हणायचंय की व्यावहारिक सत्तेमध्ये आपणाला जे जे समोर दिसतं, ते जे समोर असतं त्याच्याबाबत मानवी मन त्या सर्वाबाबत विचार करायला लागतो. किंवा समोर दिसणाऱ्या व्यक्ती आणि मानवी मन यांचा एक आयडेंटिफिकेशनचा म्हणजे ओळख निर्माण करण्याचा जो व्यवहार सुरू होतो, त्याच्यातून त्या वस्तू व्यक्तींना नावे दिली जाणे, त्यांची आयडेंटिटी निर्माण करणे, त्यांचे पत्ते देणे, त्यांच्या प्रदेश आणि रंगरूपानुसार वर्गवारी करणे, असा संपूर्ण माझे तुझेपणाचा व्यवहार ह्या आयडेंटिफिकेशन मुळे होतो. म्हणजे आपल्या समोर ज्या वस्तू दिसतात त्या वस्तू जर आपण जशाच्या तशा पाहू शकलो तर नाही आपण त्या वस्तूंना नाव देणार, नाही त्यांना टॅगिंग करणार, नाही त्यांचे वर्गीकरण करणार, नाही त्यांच्या व्याख्या समजून देणार आणि समजून घेणार, नाही त्याचा स्कोप निश्चित करणार आणि नाही त्याच्या लिमिटेशनची निश्चित करणार. परंतु मानवी मन आणि बुद्धी प्रत्येक वेळेला संपूर्ण दृश्य जे आहे ते आपल्या देह आणि मन आणि बुद्धीनुसार त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो, आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे व्यवहारात जी गोष्ट असते ती मानवी मनाने, बुद्धीने आणि पंडिती विद्वत्तेने ती डिस्टॉर्ट केली जाते. इथे हे जे व्यावहारिक डिस्टॉर्शन असतं यालाच आपण रियालिटी, रियल याच्यामधला मूळ शब्द रेस असा आहे आणि रेस याचा अर्थ वस्तू आहे. रियालिटी म्हणजे वस्तू जशा मांडलेल्या आहेत तशा. आता वस्तू जशा मांडलेल्या आहेत तशा आपण पाहिल्या तर त्या वस्तूंचं आपण नेमिंग करणार नाही, टायटनिंग करणार नाही, वर्गीकरण करणार नाही, व्याख्या करणार नाही. परंतु नाही, तसं होत नाही. माणूस समोर दिसलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपला नातेसंबंध जोडायला जातो आणि इथेच व्यवहारात असलेल्या वस्तू ज्या जशा आहेत तशा न पाहता त्या डिस्टॉर्ट केल्या जातात. म्हणून कृष्णमूर्ती म्हणतात रियालिटी किंवा व्यवहारात वस्तूंची असलेली मांडणी म्हणजे व्यावहारिक सत्ता हे डिस्टॉर्शन आहे. म्हणजे व्यावहारिक सत्ता ही जशी आहे तशी न पाहता आपण तिला आपल्या कल्पनेने
त्यात भर तरी घालतो किंवा त्याच्यात झेप तरी पाडतो आणि अखंडतातून आलेली व्यावहारिक सत्ता मानव आपल्या संकुचित बुद्धीने, खंडित बुद्धीने अधिकाधिक खंडित आणि अधिकाधिक आहे त्याहून अधिक अशाश्वत बनवतो. म्हणून कृष्णमूर्तीच्या दृष्टीने व्यावहारिक सत्ता म्हणजे रियालिटी हे डिस्टॉर्शन आहे आणि ते डिस्टॉर्शन पंडितांच्या पंडिती बुद्धीतून त्यांच्या खंड खंड करणाऱ्या अनालिटिकल अप्रोच मधून आलेलं आहे. म्हणून रियालिटी इज डिस्टॉर्शन. व्यावहारिक सत्ता किंवा वास्तव सत्ता हे डिस्टॉर्शन आहे. हे एक तऱ्हेचं वास्तवाचं विद्रूपीकरण आहे. त्यामुळे खरा ज्ञानी ज्याची अंतर्प्रज्ञा म्हणजे इनसाईट मुक्त आहे वा जागृत झाली आहे तो या व्यावहारिक सत्तेला तिच्या मायावी रूपाला जरी तो तिच्या सहित असला तरी महत्व न देता ती पासून अलिप्त राहतो. मात्र असे खंडित बुद्धीचे पंडित जरी व्यावहारिक सत्तेला डिस्टॉर्ट करत असले तरी सुद्धा ज्यांची इनसाईट अंतर्प्रज्ञा जागृत आहे असे लोक आपल्या त्या अंतर्प्रज्ञेच्या बळावर काही अंतर्प्रज्ञा याचा अर्थ एवढाच आहे जो माणूस उन्मनी असतो, ट्रान्सडेंटल असतो, त्या माणसाचं मन इतकं परम शांत असतं, त्यातील जाणीव रूपी जल इतकं परम शांत असतं की आरशात जसं आपलं रूप दिसावं तसं त्याच्या जाणीव रूपी मानस सरोवरात वस्तू जशाच्या तशा दिसतात आणि त्यांना कुठल्याही तऱ्हेचं नाव देणं, व्याख्या करण्याच्या भानगडीत तो पडत नाही आणि जे जसं आहे तसं ते पाहतो. असं एखाद्या आरशात दिसणाऱ्या पद्धतीने जाणीवेच्या पाण्यामध्ये जेव्हा वास्तव सत्य ओळखलं जातं तेव्हा अशा बुद्धीला प्रतिभा म्हणतात. म्हणून जीवनाचं वास्तव ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानी संतांनी आपल्या प्रातिभिक बुद्धीने म्हणजे आपल्या अंतर्प्रज्ञेने ओळखून त्या जगाचा स्वतः मोह टाळून आणि त्या जगाला एखाद्या सापासारखं दूर राखून फक्त त्या जगातील सत्य तेवढं त्यांनी मांडलेलं आहे. म्हणून वास्तविक सत्ता किंवा रियालिटी जरी डिस्टॉर्शन असलं तरी जे ज्ञानी खऱ्या अर्थाने चैतन्य धर्म किंवा स्वरूप धर्म मानतात त्यांना मात्र या वास्तविक सत्तेतील सत्य त्यांच्या चिंतनाद्वारे कसं प्रतिबिंबित होतं, जसं आरशात प्रतिबिंब दिसावं तसं. तर असं वास्तवातील सत्य ज्यांना आपल्या ध्यान चिंतनात प्रतीत होतं, प्रतिबिंबित होतं त्या गोष्टीला ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रातिभिक सत्ता म्हणतात. हे जी सत्ता जशी दिसते ती तशी आहे की नाही, तिचं मूळ रूप काय हे जेव्हा चिंतनामध्ये ओळखलं जातं तेव्हा त्या सत्तेला ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रातिभिक सत्ता म्हणतात. बघा, रियालिटी रेस्ट म्हणजे वस्तू, वस्तू जशा आहेत तशा रियालिटी आणि वस्तू जशा आहेत तशा ओळखता येणं त्याला खंडित मंडित न करता त्यांचं सत्य रूप आपल्या चिंतनामध्ये ऍक्टिव्हेट होणं याला म्हणायचं ऍक्टिव्हिटी. वस्तूंचं मूळ रूप चिंतनामध्ये कळणं या गोष्टीला ऍक्च्युअलिटी किंवा प्रातिभिक सत्ता म्हणतात आणि वस्तू व्यवहारात जशा आहेत तशा असणं याला रियालिटी म्हणतात. पण रियालिटी आणि ऍक्च्युअलिटी या दोन्ही गोष्टी ज्ञानी माणसाला जशाच्या जशा कळल्या तरी जे ज्ञानी आहेत परंतु आपल्या विद्वत्तेचा यांना अहंकार झालेला आहे त्यांना मात्र ऍक्च्युअलिटीचा लाभ न होता ते केवळ व्यावहारिक सत्तेला वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित करून आपला स्वार्थ साधतात. अशा वेळेला ही व्यावहारिक सत्ता जगाचा नाश करणारी ठरते आणि माझे माझे भ्रांती होते अशा पद्धतीने ही व्यावहारिक सत्ता मानवाचा नाश करते. तर मात्र ज्ञानी माणसाला ही व्यावहारिक सत्तेची बाधा होत नाही कारण त्याला त्याच्या ध्यान चिंतनात व्यावहारिक सत्तेचं मूळ अशाश्वत रूप समजलेलं असतं. त्यामुळे व्यावहारिक सत्तेपासून दूर राहायचं हे त्याला त्याच्या ध्यान चिंतनात कळतं आणि व्यावहारिक सत्ता ही सुद्धा नश्वरच आहे, जसा माणूस नश्वर आहे त्याला कळतं आणि हे जे त्याला कळतं ते त्याला त्याच्या ध्यान चिंतनात कळतं. जसं आरशात प्रतिबिंब बघावं, पाण्यात आपला चेहरा बघावा, तसंच त्याच्या जाणीव रूपी आरशामध्ये किंवा जाणीव रूपी पाण्यामध्ये जेव्हा तो ध्यानात असतो तेव्हा त्याला सत्य आणि असत्य त्याचा पूर्ण विवेक जागा होतो. सत्याचं त्याला पूर्ण पारख होते आणि असत्यापासून तो दूर जातो. ही सुद्धा एक सत्ता आहे जी खऱ्या संतांना ऋषी मुनींना प्राप्त झालेली असते.
तिला प्रातिभिक सत्ता म्हणतात. तर वास्तविक सत्ता ही सर्वांसाठी आहे, प्रातिभिक सत्ता ही ऋषी मुनी संतांसाठी आहे. तरी सुद्धा शेवटी प्रातिभिक म्हणजे प्रतिबिंबात्मक असल्यामुळे बिंब त्याच्याही पलीकडे जाणून ज्ञानी माणूस व्यावहारिक सत्तेला दूर सारतोच, रियालिटीला दूर सारतोच, कारण ते डिस्टॉर्ट आहे. आणि प्रातिभिक सत्तेलाही तो दूर सारतो, कारण ते प्रतिबिंब आहे. आणि तो मूळ बिंबाचा म्हणजे मूळ चैतन्याचा शोध घेऊ लागतो आणि सर्व काही चैतन्यातून आलेलं आहे हे तो जाणतो. यालाच म्हणायचं विशुद्ध स्वरूप धर्म किंवा स्वधर्म. आणि हेच ते कृष्णमूर्ती सांगतात, हे द ट्रुथ सत्य किंवा प्रात्मातिक सत्य. तर रियालिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता, ऍक्च्युअलिटी म्हणजे प्रातिभिक सत्ता आणि द ट्रुथ म्हणजे वास्तव स्वरूप धर्म किंवा स्वधर्म. इथपर्यंत आता आपण आलेलो आहोत. तर त्यामुळे खरा ज्ञानी ज्याची अंतर्प्रज्ञा मुक्त आहे वा जागृत झाले आहे तो या व्यावहारिक सत्तेला तिच्या मायावी रूपाला जरी तो तिच्या सहित असला तरी महत्व न देता ती पासून अलिप्त राहतो. अ पर्सन ऑफ अवेकन इनसाइड दो लिव्ह इन अँड विथ रियालिटी रिमेन्स ऑलवेज अलूप ऑर ॲट डिस्टन्स फ्रॉम इट. म्हणून जो अवेकन इनसाइड ज्याची अंतर्प्रज्ञा जागृत झाली आहे, त्याची प्रातिभिक सत्ता जागृत झाली आहे, असा माणूस जरी व्यावहारिक सत्तेत राहत असला, तिच्या बरोबर तो दिसला तरी तो तिच्यापासून अत्यंत दूर एखाद्या साक्षी सारखा असतो. त्याचे असे हे असून नसणे पण किंवा डिटॅच अटॅचमेंट त्याला ज्यामुळे शक्य होते त्याचे कारण असते. त्याला व्यावहारिक सत्तेचे ध्यान चिंतनात कोऱ्या किंवा मोकळ्या मनपटल्यावर मनोदर्पणात झालेले जाणीव रूपी दर्शन ही असते प्रातिभिक सत्ता. An actual perception of reality on the screen of empty mind or in the blank mirror of mind is the understanding of actual reality, that is actuality or called प्रातिभिक सत्ता. म्हणजे असं an actual perception of reality म्हणजे वास्तव सत्तेचं प्रत्यक्ष ध्यानामध्ये जाणवलेलं दर्शन, ते दर्शन मनाच्या कोऱ्या पडद्यावर किंवा हृदयाच्या कोऱ्या पडद्यावर कसे होते, जसे आरशामध्ये आपले स्वरूप पाहावे तसे. आणि त्या कारणाने त्याचं व्यावहारिक सत्तेबाबतची जी समज असते, अंडरस्टँडिंग असतं, ते अशा ज्ञानी माणसाचं वापर असल्या कारणाने तो त्या व्यावहारिक सत्तेपासूनही दूर राहतो. इतकंच नव्हे तर प्रातिभिक सत्ता सुद्धा जरी दर्शन रूपाने तरी ज्याला दिसली तरी ते सुद्धा प्रतिबिंबाचं दर्शन आहे, मूळ बिंब दूरच आहे समजून अशा वेळी ज्ञानी माणूस रियालिटी आणि ऍक्च्युअलिटी म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभिक सत्ता या दोन्ही पासून दूर राहतो. मात्र ही प्रातिभिक सत्ता ही प्रतिबिंबात्मक असल्याने ती म्हणजे ऍक्च्युअलिटी आणि व्यावहारिक सत्ता ही म्हणजे रियालिटी दोन्ही काय असतात तर डिस्टॉर्ट असतात. म्हणजे ऍक्च्युअलिटी आणि रियालिटी या दोन्ही म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभिक सत्ता या दोन्ही डिस्टॉर्टेड असतात, म्हणजे विद्रूप असतात. अशा विद्रूप गोष्टीला लक्षून ज्ञानी परमार्थ सत्ता रूपे म्हणजे द ट्रुथ परमार्थ सत्ता रूपे म्हणजे तत्वम ते तू या एकाच सत्तेमध्ये राहतो. त्याचा विचार पुढे करू असतो.